हॅलो एव्हरीवन. परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. डॉक्टर स्वाती, मी नागपूरहून बोलते आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. गेल्या 27 वर्षापासून मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते आणि एकंदरीत सगळे जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत त्याच्यावरती परमनंट सोल्युशन देण्याचं काम करते. त्याचबरोबर मी आयुर्वेदिक ऑन्कोलॉजिस्ट म्हणूनही काम करते आणि अल्टरनेटिव्ह करिअर कन्सल्टंट म्हणून अटॉमीमध्ये आल्यानंतर त्याचंही काम करते. सो हा एक छोटासा इंट्रोडक्शन माझं. आता तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करून मला हा प्रश्न विचारायचा आहे की दिवाळी कशी झाली तुम्हा सगळ्यांची. हॅलो, आय होप तुमच्या सगळ्यांची दिवाळी खूप छान झाली असणार आहे. पण अजूनही कुठे कुठे पोस्ट दिवाळी सेलिब्रेशन सुरू आहे. मुलींचं माहेरी जाणं येणं किंवा उरलेले जे फराळाचे पदार्थ आहेत ते खाणं, एकमेकांना हे करणं, ह्या सगळ्या गोष्टी अजूनही सुरू आहेत आणि त्या राहतात. जवळपास 15-20 दिवस राहतात त्या. कुठे ना कुठे या दिवाळीमध्ये आपण जे काही करतो त्याचे साईड इफेक्ट्स पण आपल्याला भोगायला मिळतात. बरोबर आहे. दिवाळीचे साईड इफेक्ट्स जर आपण बघायचं ठरवलं तर सगळ्यात आधी येतं तो आपण केलेला फराळ. हो ना. म्हणजे कितीही नाही खायचं ठरवलं तरी एखाद दुसरा जास्तीचा लाडू खाण्यात येतोच. चकली शेव याची तर रेलचेल असतेच असते. गरम अनारसा, करंजी ती पण हवीच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी घेत असल्यामुळं आणि रात्री जागरण होतातच. पहाटे लवकर उठायचंय, भरपूर काम करण्यात येतं बायकांकडनं. पुरुषांनाही काम असतं, नाही असं नाहीये, पण बायका थोड्या जास्तच थकतात या दिवाळीच्या कालावधीमध्ये. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठे ना कुठे तुमच्या लिव्हरवरती एक ताण आलेला आहे, लोड आलेला आहे आणि ते जर आपण वेळीच त्याला नाहीसं केलं नाही तर मग ते आपल्या शरीरामध्ये अकुमुलेट होऊन जातं, सॅच्युरेट व्हायला लागतं, एकत्रित येऊन संचित व्हायला लागतं आणि मग नंतर त्याचं दुखणं वाढत जातं. तर म्हणून या सगळ्यांचा विचार करून आज आपण शिलाजीत वरती बोलणार आहोत की शिलाजीत नेमकं कशा पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये एक डिटॉक्सिफाय करण्याचं काम करेल, जो काही लोड आलेला आहे तुमच्या लिव्हरवरती त्याला कसं बाहेर काढता येईल आणि त्याचबरोबरीनं आता जो कालावधी आहे थंडीचा त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं शिलाजीत एक उत्कृष्ट भूमिका पार पाडणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आज आपण इथे चर्चा करूया. चालेल? सो वन्स अगेन वेलकम. हा, तर शिलाजीतच्या बाबतीत, अटॉमी शिलाजीतच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे सेकंड GSGS प्रोडक्ट आहे आणि आयुषनी पण अप्रूव्ह केलेलं प्रोडक्ट आहे. GSGS म्हणजे ग्लोबली सोर्सिंग अँड ग्लोबली सेल्स. सगळीकडून आपण घेतो आणि सगळीकडे विकतो सुद्धा. तर अशा पद्धतीनं तयार झालेलं हे जे अटामी शिलाजीत आहे त्या बाबतीत आपण थोडंसं पाहणार. त्याचा इतिहास खूप जुना आहे, खूप जुना म्हणजे अक्षरशः 200 दशलक्ष वर्षांच्या पूर्वीचा हा इतिहास आहे. जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळेला बरेच केमिकल ऍक्शन रिॲक्शन्स वगैरे झाल्या, त्याच्यामध्ये हिमालयाची उत्पत्ती झाली आणि त्या हिमालयाची उत्पत्ती झाल्यानंतर त्याच्यावरती एक जे प्रेशर किंवा ऍटमॉस्फेरिक कंडिशनचा जो परिणाम होत गेला, म्हणजे उन्हामुळं वितळणं आणि थंडी, एक्स्ट्रीम थंडी असते ना हिमालयाच्या तिथे, तर एक्स्ट्रीम थंडीमुळं ह्या दोन्हीच्या साईड बाय साईड ऍक्शन्समुळं एक रिॲक्शन तयार झाली त्या खडकांकडनं आणि त्या रिॲक्शनचा परिपाक म्हणजे शिलाजीत. हो, याला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण असं महत्व दिलं गेलं आहे. या शिलाजीतला म्हणजे पर्वताचा निर्यास असं म्हटलं जातं किंवा पर्वतांचा घाम असंही म्हटलं जातं, कारण त्या आपल्या डोंगरांच्या तिथून म्हणजे पर्वतरांगा ज्या आहेत त्या पर्वताच्या याच्यामध्ये जे प्रेशर येतं त्याच्यातून तो निर्यास बाहेर येतो, त्याला म्हणतात शिलाजीत.
हे कसं काय? आता तुम्ही जर थोडंसं आधी जॉईन झाला असाल, तर एक खूप सुंदर व्हिडिओ इथे दाखवण्यात आला. त्याच्यामध्ये त्याची पूर्ण उत्पत्ती दाखवली गेली आहे, की हिमालयाची उत्पत्ती झाली आणि त्याच्यावरती ॲटमॉस्फेरिक कंडिशन्सच्या ॲक्शन रिॲक्शन्स होऊन त्याच्यातून जो निर्यास तयार झाला त्याला शिलाजीत. काही माकडं तिथे जाऊन खायला लागली आणि त्यांच्या एनर्जीमध्ये ट्रेमंडस फरक तिथल्या स्थानिक लोकांना दिसायला लागला. मग त्याचा शोध लागला की अरे हे काय आहे नेमकं, की खाण्यामुळे इतकी एनर्जी कशी काय आली जनावरांमध्ये. आणि मग त्याला शुद्ध करून आयुर्वेदामध्ये त्याला शुद्ध करून आयुर्वेदिक पद्धतीनं त्याचा वापर करण्यात यायला लागला. इतका छान वापर त्याचा व्हायला लागला की इवन म्हणजे काही जे युद्ध करत असताना लोकांना, सैनिक लोकांना जी एनर्जी हवी असते त्याच्यासाठी पण याचा उपयोग केला जात असे. तर हे जवळपास 200 दशलक्ष वर्षांचा हा इतिहास आहे. त्यानंतर आयुर्वेदामध्ये जेव्हा आलं ते 2000 वर्षापूर्वी आलं आहे. चरक संहिता, सुश्रुत संहिता, रसतरंगिणी या तिन्ही मेन जे ग्रंथ सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये, त्यामध्ये शिलाजीतचा रसायन म्हणून उपयोग सांगितलेला आहे. रसायन म्हणून त्याची महती सांगितलेली आहे. रसायन म्हणजे काय, की सप्तधातू रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सप्तधातूंनी जे आपलं शरीर बनलेलं आहे त्या शरीराला पुष्ट करण्यासाठी जे काही कामी येतं त्याला म्हणतात रसायन. तर शिलाजीत हे एक खूप महत्वाचं रसायन सांगण्यात आलेलं आहे. कशा पद्धतीने हे काम करतं हे आपण हळूहळू पुढे जाऊन बघूया. तर त्याआधी मी इथे सांगण्याचा हा प्रयत्न करेन की चरक संहितेमध्ये जो याचा उल्लेख आलेला आहे तो फक्त याच्यासाठी नाहीये, म्हणजे जेंडर फक्त पुरुषांसाठीच हा उपयोगी आहे असं नाहीये, पण ओघाओघाने त्याच्यात अशा पद्धतीचे काही श्लोक आहेत की पुरुषांसाठी जास्त काम कार्यरत आहे. का बरं? कारण आधीच्या काळामध्ये फक्त पुरुष कामावर जात असे. आता बायका पण जायला लागल्यात, पण आधीच्या काळात फक्त पुरुष कामावर जात असे आणि त्याची पूर्ण जबाबदारी असायची की घर आणि कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी त्या व्यक्तीची असायची. आता थोडंसं बदल झालेला आहे. बायका पण कामावर जात आहेत. त्यांना पण घरची जबाबदारी सांभाळावी लागते, बाहेरची जबाबदारी सांभाळावी लागते. तर ओघाओघाने जर, आणि एक श्लोक असा आहे त्याच्यामध्ये की सप्तधातू वर्धक, मग सप्तधातू बायकांकडे पण आहेत आणि पुरुषांकडे पण आहेत. तर या सप्तधातूंचं वर्धन करण्यासाठी म्हणून तेव्हापासूनच आपल्या हे लक्षात यायला हवं की हे शिलाजीत फक्त पुरुषांसाठी नाहीये, तर बायकांसाठी पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, तेवढंच महत्वाचं आहे. अर्थात जे लोक जास्त काम करतायत त्यांच्यासाठी हे अधिक उपयुक्त ठरतं. समजा एखाद्या व्यक्तीची म्हणजे त्याला फारसं काही काम नाहीये, बौद्धिक पण नाहीये आणि शारीरिक पण नाहीये. आजकाल शारीरिक काम आपलं तसं कमी झालेलं आहे, पण बौद्धिक काम वाढलेलं आहे. तिथे पण हे शिलाजीत काम करू शकतं. पण जे लोक नाही हे करतायत तर त्या लोकांना ऍडव्हर्स इफेक्ट येऊ शकतात बरं, कारण शिलाजीत घेतल्यानंतर त्याची युटिलिटी आपल्या शरीराची, आपल्या मनाची, सगळ्याची युटिलिटी वाढवता आली पाहिजे, किंबहुना वाढवली गेली पाहिजे, तर त्याचा खऱ्या अर्थाने तुम्हाला रिझल्ट दिसून येतील. ओके, तर अशा पद्धतीनं हे जे आपलं शिलाजीत आहे त्याचा थोडासा आयुर्वेदिक रेफरन्स मला द्यावासा वाटला. तर याच्यामध्ये रसतरंगिणी आणि हे मी जे सांगितलं सुश्रुत संहिता, त्याच्यानंतर आपली सुश्रुत संहिता, चरक संहिता आणि रसतरंगिणी या तिन्ही ह्याच्यामध्ये याचा उल्लेख आढळतो. आणि या मध्ये फक्त आता आपल्याला हे वेगवेगळे नावं लक्षात येत आहेत की ऑटो इम्युन डिसीज, तिथे रसायन चिकित्साच काम करते, जे की हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेली आहे. आत्ताच बोलल्याप्रमाणे हे आहे काय नेमकं, तर हे पर्वताचा निर्यास म्हणजे तिथून जो काही काळा पदार्थ निघतो त्याला म्हणायचं शिलाजीत. आता हे करतं काय काय, तर हे शिलाजीत हे 4 प्रकारचं आहे. सुवर्ण शिलाजीत, रजत शिलाजीत, ताम्र शिलाजीत आणि लोह शिलाजीत असा उल्लेख चरक संहितेमध्ये आहे आणि द्रव्यगुणामध्ये पण आहे.
रसौषधी जिथे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये. तर हे सुवर्ण शिलाजीत कसं ओळखायचं, तर त्याच्या खाली सुवर्णाच्या खाणी जर असतील तर त्याच्या वर पर्वतावरती जो काही निर्यास निघतो आहे त्याला म्हणायचं सुवर्ण शिलाजीत. रजत चांदी जिथून निघते त्या खाणींच्या वर जे पर्वत आहे तिथून जो निघणारा निर्यास आहे त्याला रजत शिलाजीत. ताम्र शिलाजीत पुन्हा तसंच आणि लोह शिलाजीत पण तसंच. आपण जे अटॉमीमध्ये यूज केलेलं आहे ते लोह शिलाजीत आहे. सुवर्ण शिलाजीत जे आहे, मी याची स्पेशालिटी का सांगते, कारण तुम्हाला बाहेर तुम्ही जेव्हा जाल त्यावेळेला म्हणजे शिलाजीत हे आमचं आहे म्हणून जेव्हा सांगाल त्यावेळेला समोरून भरपूर जण ऑब्जेक्शन घेतात. का ऑब्जेक्शन घेतात की अरे एवढं स्वस्त कसं काय आहे, त्यानंतर नाही त्याची एवढीच तर मात्रा लागते, अख्खं एक कॅप्सूल घ्यायचं, हा पण प्रश्न विचारला जातो. तर त्याच्या पाठीमाग जे उत्तर आहे ना ते असं आहे की सुवर्ण शिलाजीत हे अतिशय कमी मात्रेत घेतलं जातं, कारण ते उष्ण गुणात्मक आहे. अति उष्ण म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचं उष्णता आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, सुवर्ण शिलाजीत. रजत शिलाजीत शीत गुणात्मक होतं. ताम्र शिलाजीत हे समशीतोष्ण आहे आणि लोह शिलाजीत सुद्धा समशीतोष्ण आहे. पण ऍज कम्पेअर टू ताम्र शिलाजीत लोह शिलाजीत हे अजून जास्त थंडाईकडे जाते. तरी सुद्धा आपण असं म्हणतो किंवा त्याचं जी वीर्य आहे, तासीर, हिंदीमध्ये त्याला तासीर जे म्हणतात, तर ते जे आहे ते वीर्य उष्ण वीर्यच आहे. मग कुठलंही शिलाजीत घ्या तुम्ही, पण त्यातल्या त्यात लोह शिलाजीत हे आपल्याला डेली घ्यायला जर सुरुवात केलं तर ते सुसह्य आहे. म्हणून कदाचित अटॉमीमध्ये लोह शिलाजीताचा उपयोग केला गेला आहे. आणि हे लोह शिलाजीत पर्टिक्युलरली काळपट रंगाचं असतं. ताम्र थोडस लालसर रंगाचं येतं. रजत जे आहे ते ग्रे कलर येतो त्याचा थोडासा, आणि सुवर्ण शिलाजीत जे आहे ते थोडस सोनेरी पिंगट अशा रंगाचं येऊन जातं. तर असे हे 4 प्रकारांनी बनलेलं, म्हणजे 4 प्रकार आहेत हे शिलाजीतचे, आणि त्यातल्या त्यात सगळ्यात बेस्ट ऑफ द बेस्ट प्रकार जर कुठला असेल तर तो आहे लोह शिलाजीत. समशीतोष्ण असल्या कारणाने आपल्या शरीराची पीएच व्हॅल्यू आणि त्याची पीएच व्हॅल्यू सेम आहे. त्याच्यामुळे समान गुणांनी समान गुणांची वृद्धी होत असते. ते जेव्हा आपण घेऊ तेव्हा हे 100% शुअर आहे की आपल्या शरीरामध्ये ते ऍब्झॉर्ब व्हायला लागेल. सुवर्ण शिलाजीत, ताम्र आणि रजत हे तिन्ही ऍब्झॉर्ब करायला खूप त्रासदायक होतं. तेही ऍब्झॉर्ब केलं जाऊ शकतं, पण बऱ्यापैकी बलाढ्य, म्हणजे त्याला आयुर्वेदामध्ये एक व्याख्या आहे की सप्तधातू ज्याचे खूप बलशाली आहेत तीच व्यक्ती हे ऍब्झॉर्ब करू शकेल. पण लोह शिलाजीतामध्ये असं आहे की कोणीही ऍब्झॉर्ब करेल. प्लस अटॉमीने जे शोधन मारण म्हणजे त्याचं प्युरिफिकेशन करण्यासाठी जी काही पद्धत अवलंबलेली आहे ती इतकी इफेक्टिव्ह आहे की तुम्ही कोणालाही देऊ शकता. अगदी ज्यांना म्हणजे शरीर ज्यांचं पुष्ट नाहीये अशा लोकांमध्ये सुद्धा शिलाजीत हे देता येऊ शकतं. सो हॅट्स ऑफ टू अटॉमी की त्यांनी अशा पद्धतीचं एक परफेक्ट सोल्युशन दिलेलं आहे शिलाजीतच्या प्रकारांमधनं ते उपयोगात आणून. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला शिलाजीत का अटॉमीचं शिलाजीत घ्यावं याच्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल. आता पुढे जर बघितलं आपण की याची स्ट्रेंथ काय आहे, शिलाजीतची स्ट्रेंथ काय आहे, तर सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये फुल्विक ऍसिड असल्यामुळं हे फुल्विक ऍसिड करतं काय, तुमच्या शरीरातली ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवतं. पहा, खूप चांगल्या क्वालिटीचं तुम्ही अन्न घेताय पण ते जर ऍब्झॉर्बच झालं नाही तुमच्या शरीरामध्ये तर त्याचा उपयोग होईल का? नाही होणार. फॉर एक्झाम्पल, पुष्कळ पेशंट्स असे दिसतात की ते सांगतात की नाही मी आता 40 आली ना, त्याच्यामुळं मी कॅल्शियम घेतेय, त्याच्यानंतर 6 महिन्यातनं एकदा व्हिटॅमिन डीचं इंजेक्शन लावून घेते, त्यानंतर विटकोफॉल पण अधूनमधून घेत असते मी, किंवा मल्टीव्हिटॅमिन पण घेत असते, हे सांगतात. नो डाऊट आजकाल बऱ्याच जणांमध्ये हे अवेअरनेस आले की आपल्याला 40 नंतर तर जास्तच न्यूट्रिएंट्सची गरज आहे,
पण सॉरी टू से, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. हाफ नॉलेज कसं? तुम्हाला हे लक्षात आलंय की आपल्याला न्यूट्रिएंट्स हवे आहेत, पण कोणते न्यूट्रिएंट्स आपल्याला घेता येतील हे अजूनही माहिती नाहीये. जे आज तुम्ही घेताय, कॅल्शियम झालं, प्रोटीन झालं, विटामिन झालं, मिनरल झालं, आजकाल खूप ॲडव्हर्टाइजमेंट्स येत आहेत आणि तुम्ही घेण्याचा प्रयत्न करताय, पण सॉरी टू से ते जर का हे असतील म्हणजे सिंथेटिक असतील तर ते तुमच्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होणार नाही आहेत. आणि म्हणून जेव्हाही तुम्ही फॉलिक ऍसिड म्हणजेच रक्तवाढीसाठी फॉलिक ऍसिड किंवा मल्टीव्हिटॅमिन हे सुरू करता, त्यावेळेला तुम्हाला तुमची युरिनरी सेक्शनमध्ये किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम जी आहे ती डॅमेज होते काही कारणास्तव, कारण ते ऍब्झॉर्ब होत नाही. आणि जे ऍब्झॉर्ब झालेले नसलेले पार्टिकल्स आहेत, इवन प्रोटीन सुद्धा जर तुम्ही घ्यायला सुरुवात केली आणि ते जर तुमच्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब झालं नाही तर ते सुद्धा तुमच्या शरीरावाटे म्हणजे युरिन वाटे निघायला लागतं आणि म्हणून त्याला प्रोटोपिया म्हटला जातो. तर आपल्याला असे न्यूट्रिएंट्स चूज करायला पाहिजे जे की आपल्या शरीरामध्ये ऍब्झॉर्बेबल आहे, आपल्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होईल अशा पद्धतीचेच न्यूट्रिएंट्स आपण चूज करायला पाहिजे. पुष्कळ वेळेला तुमच्या असं लक्षात येईल की विटॅमिनचे गोळे सुरू केल्याबरोबर तुमची युरिन जास्त येल्लोइश व्हायला लागली आणि तुम्ही जेव्हा डॉक्टरांना विचारता किंवा आज तुम्हालाच माहिती आहे की नाही मल्टीव्हिटॅमिनचं सुरू केलं ना त्याच्यामुळं इतकी पिवळी लघवी जाणं अगदी स्वाभाविक आहे, पण का जाते हे लक्षात येत आहे का? तुमच्या शरीरामध्ये ते मल्टीव्हिटॅमिन ऍब्झॉर्ब होत नाहीयेत म्हणून शरीरावाटे निघून जातात, तो त्याचा रंग आहे. म्हणजेच आपल्याला असे काही न्यूट्रिएंट सुरू करावे लागतील जे शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होतील. तुम्ही शिलाजीत किंवा आपलं मोरिंगा किंवा आपलं स्पार्लुना कुठलंही न्यूट्रिएंट्स जर तुम्ही घ्यायला सुरुवात केली तर तुमच्या एक्सक्रिशनचा कलर अजिबात बदलत नाही. का? कारण हे ड्रग ऍज अ होल यूज केलेलं आहे, याच्यामध्ये ऍक्टिव्ह प्रिन्सिपल यूज केलेलं नाहीये आणि म्हणून संपूर्णतः आपल्या शरीरामध्ये ते ऍब्झॉर्ब होतं आणि हे ऑर्गॅनिक असल्यामुळं पण आपल्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होतं. आपल्या शरीरामध्ये तसे एन्झाईम्स आहेत जे की याला ऍब्झॉर्ब करेल. तसंच फुल्विक ऍसिड जे आहे ते आपल्या शरीरामध्ये हे ऍब्झॉर्प्शनचं कॅपॅसिटी वाढवणार आहे. ओ माय गॉड, जस्ट इमॅजिन की तुम्ही जे काही गोष्टी घेता आहात त्याचं कम्प्लीट ऍब्झॉर्प्शन जर झालं तर किती चांगल्या पद्धतीनं ते सगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत आपल्या शरीरामध्ये मेटाबॉलिझम त्याचं सुरुवात होईल. राईट? तर या गोष्टीकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे की मी जे काही घेतोय ते ऍब्झॉर्ब होत आहे किंवा नाही. मेटाबॉलिझम म्हटल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की मेटाबॉलिझम हे 2 अक्षरांनी बनलेलं आहे, 2 प्रोसेसनी बनलेलं आहे. कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम या दोन्हीला मिळून मेटाबॉलिझम होतं. कॅटाबॉलिझम अनाबॉलिझम म्हणजे काय? एकीकडे विघटन होणं आणि एकीकडे संघटन होणं. म्हणजे आपण कुठलाही पदार्थ खातो, दातांनी काय करतो? त्याचं विघटन करतो आणि त्याचबरोबर तिथे सलायवा जो असतो तो त्याला संघटित करत असतो. काय संघटित करतो? की तोंडामध्ये आपल्या कार्बोहायड्रेट्स डायजेस्ट होत असतात. तर कार्बोहायड्रेट्स एकत्रित करणं म्हणजे संघटन आणि खाल्लेल्या अन्नाचा चावून त्याला विघटित करणं म्हणजे बारीक करणं त्याला म्हणायचं विघटन.